Welcome to all in SST College of Arts and Commerce. This is SST Edupedia. Myself, Sambhaji Khandekar. Today we are going to discuss the topic of fascism. So in SYBA, the fourth module is divided between these three important ideology, that is Marxism, fascism and feminism. So today we are going to discuss the concept and theory of fascism. तर आज आपण SYBAच्या चौथ्या धड्यातील दुसरा उपघटक ज्याला आपण फासीवाद म्हणतो तो आज पाहणार आहोत. द राइज ऑफ फॅसिझम. फासीवाद हा शब्द आपण बऱ्याचदा ऐकला असेल. मुळात ही संकल्पना जरी पाश्चात्य असली तरी त्याची मुळं ही आपल्याला वेगवेगळ्या देशातल्या राजकीय विचारसरणीशी असलेली पाहावयास मिळतात. त्यामध्ये आपसुकच नाव जोडलं असतं म्हणजे हिटलर, मुसोलिनी, नाझी या व्यक्तींची किंवा नेत्यांची नावं या विचारसरणीशी जोडली जातात. आता या फॅसिझमचा जो प्रवाह आहे तर तो कशा प्रकारे इटलीमध्ये विकसित झाला, इटलीमध्ये त्याची पार्श्वभूमी कुठल्या कारणांमुळे झाली किंवा इटलीतली एकंदर परिस्थिती अशी काय होती की ज्यामुळे इटलीमध्ये फॅसिझमचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उदय झाला, त्याच्या पाठीमागची आपण जर कारणं पाहिली तर त्याला कारणीभूत असणारे नेते म्हणजे बेनिटो मुसोलिनी. आता मुसोलिनी हा या ठिकाणी फॅसिझमचा उद्गाता म्हटल्यास वावगं ठरणार नाही. तत्पूर्वी हे सगळं पाहत असताना किंवा फॅसिझम ही संकल्पना पाहत असताना आपल्याला युरोपातली आर्थिक परिस्थिती पाहायला हवी. प्राथमिक किंवा जे पहिलं महायुद्ध झालं त्या पहिल्या महायुद्धाच्या नंतर युरोपातली आर्थिक परिस्थिती काय होती, त्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतल्याच्या नंतर आपल्याला काही मूलभूत कारणांचा सुद्धा आढावा घेता येईल. पहिल्या महायुद्धाच्या नंतर युरोप हा अतिशय हालाकीच्या परिस्थितीत होता. अनेक प्रकारच्या आर्थिक अडचणींना युरोप सामोरे जात होता, ज्यामध्ये महागाई असेल, त्याचबरोबरीने एक जागतिक मंदी असेल, अशा अनेक आर्थिक संकटांमधून युरोप हा जात असल्यानं युरोपाची एकंदरीत स्थिती ही डबघाईला आलेली होती. आणि त्याच युरोपाचा भाग म्हणजे इटली वगैरे हे जे देश होते. मग या युरोपमध्ये जे नवीन लोकशाहीवादी देश होते, न्यू डेमोक्रॅटिक कंट्रीज होत्या, तर त्यांचा प्रभाव हा सुद्धा अतिशय कमकुवत पडत चालला. कारण लोकशाहीचे टीकाकार म्हणताना असे म्हणायचे की लोकशाहीमध्ये हा जास्त आणि अधिकचा वाव मिळाल्यामुळे काय व्हायचं तर त्या ठिकाणी लोकांना आणि एकंदरीत उद्योजकांना विकासासाठी कमी संधी मिळायच्या आणि त्यामुळे लोकशाही ही कमकुवत बनत जायची किंवा एक कमकुवत बनण्याचं एक साधन म्हणून लोकशाहीकडे पाहिलं जायचं. आणि त्यामुळे लोकशाहीचा हा कमकुवतपणा हा सुद्धा एक प्रकारे या युरोपमधल्या फॅसिझमच्या उदयाला कारणीभूत ठरलेला होता. सो दॅट इज इनइफेक्टिव्ह इन ॲड्रेसिंग दोज प्रॉब्लेम्स. लोकशाही ही एक प्रकारे हे ज्या अडचणी आहेत, महागाई असेल, आर्थिक मंदी असेल, या अडचणी सोडवण्यासाठी हे फॅसिझमला सहाय्यभूत ठरणारे होते. त्यामुळे इकॉनॉमिक डिसअपियर कॉज पीपल टू लॉस द फेथ इन द डेमोक्रॅटिक. आर्थिक संकटांमुळे लोकांचा त्या ठिकाणी लोकशाहीवरचा विश्वास उडालेला होता आणि हा उडालेला विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी एक अशा भक्कम नेतृत्वाची जे ठामपणे एक नेता एक राष्ट्र एक देश या राष्ट्रवादी भावनेतनं देशासाठी काम करेल अशा नेतृत्वाची गरज ही या लोकशाही प्रतिमानाच्या विरुद्ध तिथल्या जनतेला आणि नेतृत्वाला वाटू लागली. आणि त्यामुळे तिथली जी लोकशाहीवादी यंत्रणा जी होती ती हळूहळू फॅसिझम किंवा फासीवादाकडे झुकू लागली आणि त्यालाच एकंदरीत आपण बघतो की फॅसिझम असं म्हटलं जातं. सो फॅसिझम इज अ आयडियॉलॉजी. फासीवाद याला आपण एक विचारसरणीचा भाग म्हणू शकतो, राजकीय विचारसरणी आहे ही. सो इट्स अ पॉलिटिकल आयडियॉलॉजी इन्व्हेंटेड बाय मुसोलिनी अँड इंट्रोड्यूस इन द इटली इन 1920s. 1920च्या काळामध्ये इटलीमध्ये या विचारसरणीचा उदय झालेला पाहावयास मिळतो. अर्थातच ही एक राजकीय विचारसरणी आहे. आता हा जो फॅसिझम शब्द जो आहे तो मुळात आला कुठून, त्याचा अर्थ काय याचा बोध घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. सो इट्स वर्ड डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन फॅसिस दॅट इज मिनिंग बंडल ऑफ स्टिक्स. एक लाकडांची मुळी असा त्याचा अर्थ होतो आणि हा फॅसिझम हा जो शब्द आहे
तो फॅसिस्ट या लॅटिन शब्दापासून आलेला आहे आणि फॅसिस्ट या शब्दाचा अर्थ जो आहे तो म्हणजेच लाकडांची मुळी असा होत असतो. A bundle of sticks wrapped around in the eggs of Berlin, that symbol of the fascist party in Italy. एका लाकडांच्या मुळीचा जो बंड आहे तो बांधलेला आहे आणि हे इटलीतल्या फॅसिस्ट पार्टीचं एक पक्षाचं चिन्ह होतं. आपण पाहू शकतो चित्रामध्ये या ठिकाणी लाकडाची मुळी बांधलेली आहे. त्या लाकडाच्या मुळीला एक कुऱ्हाडीचं चिन्ह आहे. ही तिथल्या फॅसिझम पक्षाची एक राजकीय विचारसरणी असलेली पाहावयास मिळते. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फॅसिझम, फासीवादाचे काही वैशिष्ट्य आहेत. ती वैशिष्ट्य आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत. अल्ट्रा कन्झर्वेटिव्ह, दॅट इज अ रिॲक्शनरी नॅशनॅलिझम, प्रतिक्रियात्मक राष्ट्रवाद, ज्याला आपण काय म्हणतो अति पुरोगामी, अति प्रतिगामी म्हणजेच अल्ट्रा कन्झर्वेटिव्ह अशा प्रकारचा हा राष्ट्रवाद आहे. तर तो राष्ट्रवाद हे एक याचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. इट कन्सेंट यूज ऑफ पॅट्रियोटिक मोटोज, एका राष्ट्रवादी भावनेतनं हा विचार या ठिकाणी जन्माला आलेला आहे. स्लोगन्स, राष्ट्राच्या विकासामध्ये किंवा राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अशा काही घोषणा, अशा काही राष्ट्रभक्तीपर स्लोगन्स क्रिएट करून एक प्रकारचं वातावरण तयार केलं जातं. त्याच्यामध्ये काही सिम्बॉल्स असतात, काही प्रेरित अशा प्रकारची गाणी असतात. ही गाणी या अल्ट्रा कन्झर्वेटिव्ह किंवा रिॲक्शनरी नॅशनॅलिझम मध्ये कारणीभूत ठरलेली पाहायला मिळतात. ऑल्सो फ्लॅग्स आर सीन एव्हरीवेअर, सगळीकडे त्या ठिकाणी त्या राष्ट्राचा ध्वज, ज्याला आपण राष्ट्रध्वज म्हणतो, तो सगळीकडे उदयास आलेला पाहावयास मिळतो. सो इट क्रिएट अ पॅट्रियोटिक फ्रेंझी ओव्हर द नीड टू द इम्प्लिमेंट ऑफ द कॉमन थ्रेट ऑर एनिमी. शत्रू राष्ट्राला बेचिराग करण्यासाठी किंवा त्यांना कमीपणा दाखवण्यासाठी एक सगळीकडे देशभक्तीपर वातावरण तयार करणं हा या फासिस्ट विचारसरणीचा मूळ उद्देश या प्रकारामध्ये पाहायला मिळतो. इट्स कॅन रेशियल, एथनिक, रिलिजियस, मायनॉरिटी, ऑल्सो लिबरल्स and also the communist etc. टोटलिटरिझम, सर्वंकषवाद हा सुद्धा एक महत्वाचा भाग फॅसिझमचा आहे. इट डिमांड्स ॲब्सोल्यूट ऑबिडियन्स टू द स्टेट अँड टू द अथॉरिटेरियन लीडर. एका प्राधिकृत शक्तीमध्ये आपण म्हणू शकतो की पूर्णतः नियंत्रण, ॲब्सोल्यूट ऑबिडियन्स, पूर्णतः आज्ञापालन जे आहे ते राज्याकडून, लोकांकडून केलं पाहिजे, अशा प्रकारची धारणा या सर्वंकष विचारधारेमध्ये पाहायला मिळते. सो गव्हर्नमेंट कंट्रोल्स ऑल अस्पेक्ट्स ऑफ सोसायटी. शासन या ठिकाणी समाजातल्या प्रत्येक घटकाचं नियंत्रण करू पाहत असतं. वन पार्टी डिक्टेटरशिप, एक पक्ष प्रभुत्व पद्धती, एका पक्षाच्या व्यतिरिक्त दुसरा पक्ष हा अस्तित्वात असू शकत नाही. पीपल डिनायड द इंडिव्हिज्युअल राईट्स, लोकांचे वैयक्तिक हक्क जे असतात ते त्या ठिकाणी नाकारले जात असतात. त्याचबरोबरीने अँटी डेमोक्रॅटिक, लोकशाही विरोधी अशा प्रकारचं वातावरण या टोटलिटरियन कंट्रीज मध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर आणखीन काही महत्वाचे वैशिष्ट्य आहेत. इट ऑर्गनाइज व्हायलन्स यूज टू सप्रेस अपोजिशन्स, विरोधकांना दाबण्यासाठी एक संघटित हिंसा केली जाते, ज्याला आपण झुंडशाही म्हणतो, मॉब लिंचिंग म्हणतो. या मॉब लिंचिंग किंवा झुंडशाहीमध्ये विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी या फॅसिझम मध्ये एक प्रकारची झुंडशाही केली जाते आणि ही झुंडशाही एक प्रकारे विरोधकांचा आवाज दाबून एक प्रकारची हुकूमत गाजवण्यासाठी कारणीभूत ठरत असते. हे देखील या फॅसिझमचं वैशिष्ट्य आहे. मिलिटरिस्टिक एक्सपान्शनिस्ट फॉरेन पॉलिसी, लष्कराचा अतिशय प्रभाव हा या विचारसरणीमध्ये पाहायला मिळतो. त्याचबरोबरीने विस्तारवादी धोरण, विस्तारवादी परराष्ट्र धोरण अशा प्रकारची धोरणं ही या विचारसरणीमध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबरीने इट्स प्रिझर्व कॅपिटलिझम, भांडवलवादाचं एक समर्थन या ठिकाणी केलं जातं. बट विथ द स्टेट ऑफ कंट्रोल ऑफ द लार्ज कंट्रोल कॉर्पोरेशन्स, राज्याच्या मर्यादित स्वरूपामध्ये भांडवलवादाचं समर्थन ही विचारसरणी करते. त्याचबरोबरीने मेन सपोर्टर्स अपर्स अँड अपर्स मिडल क्लासेस अँड ऑल्सो द इंडस्ट्रीज, या विचारसरणीचे जे मुख्य समर्थक आहेत तर ते म्हणजेच उच्च अभिजन वर्ग आणि त्याचबरोबरीने उद्योग वर्ग हा या ठिकाणी या विचारसरणीचा समर्थक असल्याचं पाहायला मिळतं. दॅट इज अ लेबर युनियन्स, सोशलिस्ट अँड ऑल्सो द कम्युनिस्ट. हुकुमशाहीमध्ये किंवा फॅसिझम मध्ये जर शत्रू कोणाला मानलं जात असेल तर ते म्हणजे कामगार संघटना
समाजवादी साम्यवादी घटक त्याचबरोबरीने सोशालिस्ट घटक हे या ठिकाणी शत्रू राष्ट्राच्या गटामध्ये मोडले जातात. सपोर्ट फॉर फॅसिझम इन इटली अँड जर्मनी. सो त्याला सपोर्ट मिळण्याचं कारण काय होतं तर हे आपण थोडक्यात पाहूया. फॅसिस्ट लीडर्स इन कंट्रीज लाईक जर्मनी अँड इटली दॅट promised to relive in the economy, that is a rebuild military and restore the national pride. राष्ट्राचं वैभव हे पुनश्च रिस्टोर करण्यासाठी एक प्रकारे हुकुमशाहीचा स्वीकार हा केल्याचं पाहायला मिळतं. सो पीपल टर्न टू दिस लीडर्स आउट ऑफ द डिप्रेशन्स. लोकांना एका तणावातून एका नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी सुद्धा या विचारसरणीचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. सो पीपल्स इन द बोथ कंट्रीज वेअर डिस्परेट इन द स्ट्रॉंग लीडर्स who would take the actions. So बेनिटो मुसोलिनी अपील्स जे आहे ते काय होतं ते आपण पाहूया या सगळ्या विचारसरणीमध्ये. सो ग्रेट ओरॅटर हू रिझोव्स द ऑडियन्स विथ द इमोशनल स्पीचेस. मुसोलिनी हा एक प्रकारे भावनिक भाषण ही लोकांसमोर करून लोकांना आपल्या वशमध्ये करायचा. वशमध्ये म्हणजेच काय तर आपल्या देशाच्या पॅट्रियोटिक वे मध्ये लोकांना गुंतवून टाकायचा. So Italy left a financial run after the First World War. Mussolini stirred up the people against the countries that had emerged rich in the strong from the war. आणि म्हणून या पहिल्या महायुद्धाच्या नंतर या देशाला भक्कम आणि मजबूत बनवण्यासाठी जे मुसोलिनीने अपील केलं होतं ते अपील या ठिकाणी फॅसिझमला एक कारणीभूत ठरलेलं आहे. दॅट प्रॉमिस टू रिवाइव्ह अँड इटलीज इकॉनॉमी अँड रिबिल्ड इट्स आर्म्स फोर्स. इटली मधल्या एका लष्कराचं पुनश्च बांधणी आणि पुनर्बांधणी करण्यासाठी हा प्रकार खूप कारणीभूत ठरलेला होतो. मुसोलिनी कम्स टू पॉवर इन इटली. आणि अशा या सगळ्या कारणांमुळे मुसोलिनी हा आपल्या प्रभावी आणि भावनिक प्रतिसादांमुळे लोकांचा एक खूप मोठा चाहता बनला. लोकांचा खूप मोठ्या प्रमाणे एक प्रसिद्ध असा नेता बनला. त्याची कारणं आपण जसं पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेली आहेत. So it's founded fascist party in 1990s and gained the support as Italy's economy's worth since, and his black shirts and attacked in the communist and socialist. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी कम्युनिस्ट आणि समाजवादी या घटकांना टार्गेट करून त्या देशामध्ये इटलीमध्ये एक प्रकारे फॅसिस्ट अशा प्रकारची विचारसरणी आपल्याला निर्माण केल्याचं पाहायला मिळतं. सो इट्स गेन द सपोर्ट टू द वॉर ग्रुप्स. सो दॅट इज अ फॅसिझम. And those who felt the workers' revolt in the middle classes, that advisory, landowners and also industrial leaders. So अशा प्रकारे फॅसिझमचा उच्चार हा इटली आणि जर्मनी या देशांमध्ये झालेला पाहायला मिळतो. थँक्यू.